गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण भेटणार आहोत आणि बोलणार आहोत मुलांक नंबर 9 बद्दल. तत्पूर्वी प्रेयर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सो प्रेयर नंतर जाणून घेऊयात मुलांक नंबर 9 बद्दल. मुलांक कसा काढायचा आहे हे आपण आधी बघून घेतलं होतं. फक्त एक छोटीशी रिकाप. मुलांक म्हणजे तुमच्या जन्मतारखेची बेरीज. तुमचा मुलांक काढायचा असेल तर तुमची जन्मतारीख सपोज जर 2 डिजिटमध्ये असेल तर त्याची बेरीज करून त्याला सिंगल आकड्यावर आणायची. उदाहरणार्थ आजचाच मुलांक, ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 या तारखांवर झालेला आहे त्यांचा मुलांक हा 9 असतो. 18चं बघून घेऊयात आपण. 1 + 8 = 9 म्हणून तुमचा मुलांक आहे 9. 27 म्हणजे 2 + 7 = 9 म्हणून तुमचा मुलांक आहे 9. अशाच पद्धतीने कुठल्याही महिन्याच्या तारखेला तुमचा जन्म झालेला असू दे, आपण मुलांक काढताना फक्त जन्मतारीख घेतो. साल आणि महिना याचं कॅल्क्युलेशन ह्याच्यात येत नाही. सो फारसा वेळ न दवडता, बरेच जणांनी सांगितलं आहे की आमची तारीख 9 आहे आणि आम्ही वाट बघत आहोत, तर लेट्स गो अहेड अँड स्पीक अबाउट मुलांक नंबर 9. आता मुलांक नंबर 9 यांचा जो ग्रह आहे, कारक ग्रह आहे, तो आहे मंगळ. मंगळ कसा आहे? मंगळ लाल ग्रह आहे, मंगळ तापट आहे, मंगळ उष्ण आहे. सो बेसिकली ह्या लोकांच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? मुलांक नंबर 9 यांना जोडलं गेलं आहे विथ ॲग्रेशन, विथ ॲम्बिशन अँड ऑल्सो विथ अँगर. सो ऑब्व्हियसली जेव्हा लालपणा आहे, जेव्हा लालसर छटा आहे, तर ही लोकं थोडीशी तापट असतात. पण घाबरण्याचं काही कारण नाही. त्यांचा तापटपणा हा तोपर्यंत नसतो जोपर्यंत तुम्ही त्यांना ट्रिगर करत नाही. या लोकांच्या बाबतीत अजून एक मजेशीर गोष्ट म्हणजे मुलांक 9 वाले लोक लगेच समजून येतात. तुम्ही जर बघाल तर ह्या लोकांच्या गालावर किंवा या लोकांच्या चेहऱ्यावर मंगळाचा एक लालसरपणा येतोच. ती छटा लालसर येते. कॉम्प्लेक्शन भले तुमचं लाईट असू दे, डार्क असू दे, कसंही असू दे, पण तुमच्या चेहऱ्यावर मंगळाची लाली दिसूनच येते. हे आहे मुलांक नंबर 9. या लोकांना ओळखणं अतिशय सोपं आहे. इवन जर तुम्ही ॲस्ट्रोलॉजीमध्ये बघितलं तर मेष रास, वृश्चिक रास ही जी रास आहे ही मंगळाची रास आहे. तर ह्या राशीच्या लोकांच्याही चेहऱ्यावर एक मंगळाची लालसर छटा दिसून येते. हे लोक लगेच समजून येतात की मुलांक 9 वाले नंबर आहेत. आता ॲम्बिशन आपण म्हणलो आहे, हे लोक खूप स्ट्रॉंग ॲम्बिशियस लोक आहेत, खूप प्रगतिशील लोक आहेत, खूप कर्मप्रधान लोक आहेत, खूप न्यायप्रिय लोक आहेत. कर्मप्रधान आणि न्यायप्रिय अशी ही लोकं आहेत. ह्यांना शिस्त खूप आवडते, नीटनेटकेपणा खूप आवडतो. मंगळाचा जो आपण बोलू शकतो की आपले सोल्जर्स हे बरेचसे मंगळवाले असतात. स्वतःचाही जीव धोक्यात घालून जर दुसऱ्यांना वाचवण्याचं कोणी काम करू शकतं तर ते आहेत मुलांक 9 वाली लोकं. सो दॅट इज द रिझन दे आर युअर बेस्ट फ्रेंड्स. तुम्हाला रात्री अपरात्री कधीही जर गरज लागली तर तुमच्यासाठी धावून येणारी जी लोकं आहेत ती आहे लोकं नंबर 9 वाली. देताना ह्यांची इतकी उदार वृत्ती असते की ते तुमच्यासाठी स्वतःचं घरही विकून तुमची मदत करतील. पण त्यांना जर कळलं की तुम्ही त्यांच्याबरोबर चीट केलं आहे किंवा गरज नसताना तुम्ही त्यांच्याकडून घेतले आहात, तर त्यांच्यासारखं अद्दल घडवणारी लोकंही कोणी नाही. सो इट इज लाईक त्यांचा राग तुम्ही जर ट्रिगर केला तर तो राग आहे. अदरवाईज ही लोकं खूप शांत आहेत. समोरच्याला शिकवणं, समोरच्याला लाईनीवर आणणं हे ह्या लोकांना खूप चांगलं जमतं. आतून खूप प्रेमळ, आतून खूप मानवतावादी अशी ही लोकं आहे. मंगळ 9चं आपण एक बघू शकतो की 9 नंबरवाल्यांची एक सुप्त इच्छा असते की मला समाजकार्य करायचं आहे. एखादा गरीब माणूस त्यांना रस्त्यावरून जाताना दिसणारा किंवा एखादा गरीब मुलगा दिसला, गोरगरीब दिसले, तर त्यांची एक सुप्त इच्छा असते की मी एक NGO चालवणार, मी अनाथ मुलांसाठी काहीतरी करणार, मी म्हाताऱ्या माणसांसाठी काहीतरी करणार. हे लोक आयुष्यात खूप पैसा कमवतात आणि तेवढाच डोनेटही करतात. खूप उदार वृत्तीची लोकं आहेत मंगळाची लोकं. 9 नंबर हा अतिशय प्रेमळ नंबर आहे. तेवढाच
तापट जरी असला तरी. आता ह्या लोकांसाठी एकच सांगणं आहे, तुम्हाला तुमच्या बीपीवर कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. तुमची लाईफस्टाईल मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण अशा लोकांना बीपीचा त्रास खूप लवकर संभवतो. बीपी साठी तुम्ही काय करू शकता, मेडिटेशन करू शकता. स्वतःच्या रागावर कंट्रोल करणं हे तुमचं आहे. आता जसं आपण प्रत्येक ग्रहाचे काही प्लस पॉईंट्स बघितले आहेत, तसेच आपण एरियाज टू इम्प्रूव्ह बघतो. एरियाज टू इम्प्रूव्हमध्ये कमालीचे इम्पेशंट लोक आहेत. हे काम नंबर 9 हा कम्प्लिशनचा नंबर आहे. कंप्लीट करणं, हाती घेतलेलं काम कधी एकदा कंप्लीट करतो असं ह्यांना होत असतं. त्याच्यामुळे कधी कधी काय होतं ना, हे लोक कमालीचे इम्पेशंट बनतात. म्हणजे इतर सगळ्या गोष्टी सोडून घ्यायच्या आणि मी जे हाती काम घेतलं आहे ते प्रायोरिटीवर कंप्लीट करणं हे यांचं म्हणणं असतं. त्यामुळे खूप इम्पेशन्स असतो यांच्यात, खूप ॲग्रेशन असतं. बरेचदा लोकांना ह्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. या लोकांच्या मनात येत नाही, या लोकांच्या लक्षात येत नाही की आपण आपल्या कामामध्ये इतकं इन्वॉल्ड आहोत की समोरचा माणूस ह्या गोष्टीमुळेही हर्ट होऊ शकतो. ही गोष्ट यांच्या लक्षात थोडीशी येत नाही. सो ह्या गोष्टीची काळजी मंगळाच्या लोकांनी नक्की घ्यावी की येस, कामाची प्रायोरिटी डेफिनेटली आहे, पण इतरांचे मन सांभाळून तुम्ही थोडंसं घेत जा. खूप छोट्या छोट्या गोष्टींवर रागवणारी लोकं आहेत. त्यामुळे पटकन ह्यांचा ताबा सुटतो. एखादं दिलेलं काम जर झालं नाही तर ह्यांचा ताबा सुटतो आणि जेव्हा हे चिडतात तेव्हा हे काहीही बोलतात. म्हणजे समोरचा माणूस हर्ट होऊन रडूसुद्धा शकतो. इतकं हे लोक बोलू शकतात. फटकन तोंडावर बोलून मोकळी होणारी लोकं आहेत. मनाने खूप स्वच्छ जी माणसं असतात ती फटकन बोलतात आणि तीच आपली 9 नंबरची लोकं आहेत जी फटकन बोलून टाकतात. ह्यांच्या मनात काही नसतं, पण समोरचा माणूस बरेचदा ह्याच्या गोष्टीत हर्ट होतो. या लोकांना समजून घेणारी लोकं हवी असतात, कारण ह्यांच्यासाठी काम हे प्रायोरिटी आहे. ह्यांच्यासाठी त्यांचं काम हेच प्रायोरिटी आहे. तुम्ही त्यांना विचारा की तुम्ही शेवटचं कधी हसले होते किंवा तुमची शेवटची अचीवमेंट काय आहे, तर डेफिनेटली हे त्यांच्या कामाशी रिलेटेडच गोष्टी तुम्हाला सांगतील की मला हे अवॉर्ड मिळालं होतं, मी इथे काहीतरी चांगलं केलं. कारण काम 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 आणि काम हेच त्यांच्या डोक्यात असतं. शिस्तप्रिय लोकं आहेत, नेचरनी खूप ब्रॉड माइंडेड आहेत, तेवढेच एन्थुझियास्टिकसुद्धा आहेत, स्ट्रॉंग आहेत, खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. फक्त ह्यांना थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे आणि ह्यांनीसुद्धा थोडासा जिभेवर कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर अतिशय प्रेमळ, अतिशय सुंदर अशी ही लोकं आहेत. मंगळाची लोकं ही झळकून येतात. नेम फेम आयुष्यात त्यांना खूप मिळतं. त्यांच्या कामासाठी ओळखली जाणारी ही लोकं आहेत. तर अशी ही आपली मुलांक 9 वाली लोकं. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हे मला नक्की सांगा. आपल्या आजूबाजूला 9 नंबरची लोकं आहेत का आणि त्यांच्याशी हा व्हिडिओ रिलेट होतो आहे का हे तुम्ही नक्की सांगा. आज जरी या सिरीजचा शेवटचा नंबर होता तरी उद्यापासून आपण एक अजून गमतीशीर टॉपिक घेऊन येणार आहोत. सिरीज जरी संपली असेल तरी आपले व्हिडिओज संपणार नाही आहेत. फ्रॉम टुमॉरो डेली एक नवीन टॉपिक, एक छान गमतीशीर टॉपिक न्यूमरोलॉजीवरच बेस्ड. उद्याचे जे असतील ते बेस्ट कॉम्बिनेशन्स आहेत. न्यूमरोलॉजीमध्ये 81 कॉम्बिनेशन्स आहेत, तर त्यातले आपण बेस्ट 5 कॉम्बिनेशन्स उद्या बघणार आहोत. सो व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या फ्रेंड्सपर्यंत मॅक्झिमम पोहोचू द्या. तुम्हाला व्हिडिओज कसे वाटत आहेत ते मला कमेंट्स थ्रू नक्की कळवा. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. भेटू उद्या विथ अ न्यू टॉपिक.